आता अँटिसिपेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ अपेक्षा, आतुरता. अँटिसिपेशन हा शब्द अँटिसिपेट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. अँटिसिपेशन म्हणजे एखादी गोष्ट घडणार आहे याची आधीच असलेली अपेक्षा किंवा उत्सुकता. भविष्यात काहीतरी चांगले किंवा महत्त्वाचे होणार आहे असा विचार करून त्याची आतुरतेने वाट पाहणे यासाठी हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग द ॲक्ट ऑफ एक्सपेक्टिंग ऑर लुकिंग फॉरवर्ड टू समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी वेटेड इन अँटिसिपेशन ऑफ द रिझल्ट्स. ती निकालाची आतुरतेने वाट पाहत होती. इथे अँटिसिपेशन म्हणजे निकाल येण्याची उत्सुकता आणि अपेक्षा. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अपेक्षा मीन्स ए. अँटिसिपेट, बी. अँटिसिपेशन, सी. अँटिसिपेटिव्ह, डी. अँटिसिपेटेड. आता अँटिसिपेटरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ अपेक्षात्मक किंवा अपेक्षेशी संबंधित. अँटिसिपेटरी हा शब्द अँटिसिपेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. अँटिसिपेटरी म्हणजे एखादी गोष्ट घडण्यापूर्वीच तिची अपेक्षा ठेवणे किंवा तिच्यासाठी आधीच तयारी करणे. भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी मनात तयार होणे किंवा त्यानुसार योजना करणे यासाठी हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग रिलेटेड टू एक्सपेक्टिंग ऑर प्रिपेअरिंग फॉर समथिंग इन ॲडव्हान्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द टीम मेड अँटिसिपेटरी प्लॅन्स फॉर द इव्हेंट. टीमने कार्यक्रमासाठी अपेक्षात्मक योजना केल्या. इथे अँटिसिपेटरी म्हणजे कार्यक्रम होण्यापूर्वीच केलेली तयारी आणि योजना. आता अँटिसिपेटरीली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ अपेक्षेने किंवा अपेक्षात्मकपणे. अँटिसिपेटरीली हा शब्द अँटिसिपेट या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. अँटिसिपेटरीली म्हणजे एखादी गोष्ट घडण्यापूर्वीच तिची अपेक्षा ठेवून किंवा तिचा अंदाज करून त्या पद्धतीने वागणे. भविष्यात काय होणार आहे याचा आधीच विचार करून केलेली कृती दर्शवण्यासाठी हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग इन अ वे दॅट शोज एक्सपेक्टेशन ऑर प्रिपरेशन फॉर समथिंग इन ॲडव्हान्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही लुक्ड अँटिसिपेटरीली ॲट द रिझल्ट्स. तो अपेक्षेने निकालाची वाट पाहत होता. इथे अँटिसिपेटरीली म्हणजे निकाल येण्यापूर्वीच त्याची उत्सुकतेने वाट पाहण्याची भावना. आता आर्बिट्रेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ मध्यस्थता किंवा वाद निवारण. आर्बिट्रेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. आर्बिट्रेशन म्हणजे दोन पक्षांमध्ये झालेला वाद एखाद्या निष्पक्ष तिसऱ्या व्यक्तीच्या म्हणजे मध्यस्थाच्या मदतीने सोडवण्याची प्रक्रिया. जेव्हा दोन्ही पक्ष त्या निर्णयाला मान्यता देतात तेव्हा त्याला आर्बिट्रेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग द प्रोसेस ऑफ सेटलिंग अ डिस्प्यूट बाय एन इम्पार्शल थर्ड पार्टी. आता सिनोनिम्स पाहूया. मीडिएशन, सेटलमेंट, निगोशिएशन हे शब्द वाद सोडवण्याची प्रक्रिया दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. कॉन्फ्लिक्ट, डिस्प्यूट, आर्ग्युमेंट हे शब्द भांडण किंवा वादाची स्थिती दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द डिस्प्यूट वॉज सेटल्ड थ्रू आर्बिट्रेशन. विवाद मध्यस्थतेच्या माध्यमातून सोडवला गेला. इथे आर्बिट्रेशन म्हणजे वाद निष्पक्ष तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने सोडवला गेला आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. आर्बिट्रेशन मीन्स ए. फाइटिंग, बी. सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट, सी. रनिंग, डी. इग्नोरिंग. आता असॅसिनेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ हत्या करणे किंवा खून करणे. असॅसिनेट हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. असॅसिनेट म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीची जाणून बुजून हत्या करणे. हा शब्द विशेषतः राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या खुनासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग पाहूया. टू किल ॲन इम्पॉर्टंट पर्सन फॉर पॉलिटिकल ऑर अदर रिझन्स. आता सिनोनिम्स पाहूया. मर्डर, किल, एक्झिक्यूट
हे शब्द एखाद्याचा खून करणे किंवा जीव घेणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. प्रोटेक्ट, सेव्ह, डिफेंड. हे शब्द एखाद्याचे संरक्षण करणे किंवा त्याला वाचवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द लीडर वॉज असॅसिनेटेड. त्या नेत्याची हत्या करण्यात आली. इथे असॅसिनेटेड म्हणजे त्या महत्त्वाच्या व्यक्तीचा जाणीवपूर्वक खून करण्यात आला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अँटोनिम ऑफ असॅसिनेट. ए. किल. बी. मर्डर. सी. प्रोटेक्ट. डी. एक्झिक्यूट. आता असॅसिनेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, हत्या किंवा खून. असॅसिनेशन हा शब्द असॅसिनेट या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. असॅसिनेशन म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीची जाणीवपूर्वक केलेली हत्या. हा शब्द सहसा राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या खुनासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग, द ॲक्ट ऑफ किलिंग ॲन इम्पॉर्टंट पर्सन फॉर पॉलिटिकल ऑर अदर रिझन्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द असॅसिनेशन शॉक्ड द नेशन. त्या हत्येमुळे देश हादरला. इथे असॅसिनेशन म्हणजे एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या खुनामुळे संपूर्ण देशावर मोठा परिणाम झाला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. असॅसिनेशन इज अ ए. व्हर्ब, बी. नाऊन, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडव्हर्ब. आता असोसिएट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, संबंध जोडणे किंवा जोडणे. असोसिएट हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. असोसिएट म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडणे किंवा त्यांच्यात संबंध असल्याचे मानणे. एखादी व्यक्ती, कल्पना किंवा घटना दुसऱ्या गोष्टीशी संबंधित आहे असे दाखवण्यासाठी हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग, टू कनेक्ट ऑर लिंक समथिंग विथ अनदर. आता सिनोनिम्स पाहूया. कनेक्ट, लिंक, रिलेट. हे शब्द दोन गोष्टींमध्ये संबंध निर्माण करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सेपरेट, डिस्कनेक्ट, डिटॅच. हे शब्द दोन गोष्टींना वेगळे करणे किंवा संबंध तोडणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, पीपल ऑफन असोसिएट सक्सेस विथ हार्ड वर्क. लोक यशाचा संबंध मेहनतीशी जोडतात. इथे असोसिएट म्हणजे यश आणि मेहनत यांच्यात संबंध जोडणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अँटोनिम ऑफ असोसिएट. ए. कनेक्ट. बी. रिलेट. सी. सेपरेट. डी. लिंक. आता आपण ॲन आय ओपनर हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग, समथिंग दॅट रिव्हील्स द ट्रूथ ऑर गिव्स न्यू अंडरस्टँडिंग. मराठी मीनिंग, अशी गोष्ट जी सत्य दाखवते किंवा नवीन जाणीव करून देते. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी घटना किंवा अनुभव आपल्याला नवीन गोष्ट समजायला लावतो किंवा सत्य समोर आणतो, तेव्हा ॲन आय ओपनर ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द डॉक्युमेंटरी वॉज ॲन आय ओपनर अबाउट एन्व्हायरमेंटल इश्यूज. अर्थ, त्या माहितीपटामुळे पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नवीन जाणीव झाली. स्पष्टीकरण, नवीन माहिती आणि सत्य समजल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. हिज फेलियर वॉज अन आय ओपनर फॉर हिम टू वर्क हार्डर. अर्थ, त्याचे अपयश त्याच्यासाठी एक जागृती ठरले की त्याने अधिक मेहनत करावी. स्पष्टीकरण, अपयशामुळे त्याला नवीन जाणीव झाली म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. ॲन आय ओपनर इज इक्वल टू नवीन जाणीव करून देणारी गोष्ट. अर्थ, समथिंग दॅट रिव्हील्स ट्रूथ ऑर गिव्स न्यू अंडरस्टँडिंग. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲन आय ओपनर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. गोंधळ निर्माण करणारी गोष्ट. बी. नवीन जाणीव करून देणारी गोष्ट. सी. साधी घटना. डी. त्रासदायक अनुभव. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ऑल मूनशाईन हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग, कम्प्लिटली फॉल्स ऑर नॉनसेन्स. मराठी मीनिंग, पूर्णपणे खोटे किंवा निरर्थक. स्पष्टीकरण,
जेव्हा एखादी गोष्ट अजिबात खरी नसते किंवा निरर्थक असते तेव्हा ऑल मूनशाईन ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. हिज एक्सक्युजेस आर ऑल मूनशाईन. आय डोंट बिलीव्ह हिम. अर्थ: त्याचे कारणे पूर्णपणे खोटे आहेत. मला त्याच्यावर विश्वास नाही. स्पष्टीकरण: कारणे खोटी आणि निरर्थक असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द रूमर्स अबाउट द कंपनी आर ऑल मूनशाईन. अर्थ: कंपनीबद्दलच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. स्पष्टीकरण: अफवा सत्य नसल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ऑल मूनशाईन बरोबर पूर्णपणे खोटे किंवा निरर्थक. अर्थ: कम्प्लिटली फॉल्स ऑर नॉनसेन्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ऑल मूनशाईन या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. पूर्णपणे सत्य. बी. पूर्णपणे खोटे किंवा निरर्थक. सी. महत्त्वाची माहिती. डी. अर्धवट सत्य. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण अल्फा अँड ओमेगा हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: द बिगिनिंग अँड द एंड, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ समथिंग. मराठी मीनिंग: सुरुवात आणि शेवट, एखाद्या गोष्टीचा सर्वात महत्त्वाचा भाग. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे महत्त्वाची असते किंवा तिचा मुख्य भाग दर्शवायचा असतो तेव्हा अल्फा अँड ओमेगा ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. फॉर हिम हिज फॅमिली इज द अल्फा अँड ओमेगा ऑफ हिज लाईफ. अर्थ: त्याच्यासाठी त्याचे कुटुंब हेच त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आहे. स्पष्टीकरण: कुटुंब त्याच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. हार्ड वर्क इज द अल्फा अँड ओमेगा ऑफ सक्सेस. अर्थ: यशासाठी मेहनत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. स्पष्टीकरण: मेहनतच यशाचा मुख्य भाग आहे म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अल्फा अँड ओमेगा म्हणजे सुरुवात आणि शेवट म्हणजे सर्वात महत्त्वाचा भाग. अर्थ: द बिगिनिंग अँड द एंड, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अल्फा अँड ओमेगा या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. फक्त सुरुवात. बी. फक्त शेवट. सी. सुरुवात आणि शेवट म्हणजे सर्वात महत्त्वाचा भाग. डी. निरर्थक गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा.